खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिलाय। ओबीसींसाठी काढलेला जी.आर. लागू करण्यासोबतच आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेस मागे घेण्याची आणि प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे। प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला। 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगत त्याआधी सरकारनं कोणताही डाव टाकल्यास मुंबईकडे कूच करू माघार घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे म्हणाले की मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही। 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, नाहीतर 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणारच। 58 लाख नोंदी सापडल्या, मग 58 लाख प्रमाणपत्र पाहिजे। नुसत्या नोंदी सापडल्याचे नको, कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे। ज्यांनी वैधतेसाठी अर्ज केले आहेत त्यांना 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणारच, यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। मात्र मुंबईत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली आहे। आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय, संस्कारापासून लांब गेलेलो नाही। ओबीसी आमचाच आहे, तो आल्यावर जाऊ असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। याशिवाय सातारा गॅझेट संदर्भात जी.आर. काढून त्याची अंमलबजावणी करावी, सारथीच्या बंद करण्यात आलेल्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या निधी आणि नोकरीसह प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। ज्या मागण्या मी सरकारकडे दिल्या आहेत त्या मागण्यांवर मी ठाम आहे। आता मी मागं हटणार नाही। प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। या सर्व विषयांचा आता पूर्णपणे निकाल लावा, काहीही प्रलंबित ठेवू नका असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.